चला तर राम राम मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेदला कट्ट्यामध्ये. तुम्ही माझा हा लुक पाहून विचार करत असाल की आज नेमकं रतन महाराज या लुकमध्ये कसं काय. लातूरमध्ये सुंदर असा चालत आलेला हा सप्ताह सोहळा. या सोहळ्यासाठी सर्व वारकरी तर अशा पद्धतीने भाऊचं म्हणणं होतं काय तर कामात वाटतं पण व्हिडिओ बघता होतं सांगितलं. त्याच्यामुळे सर्वांना सांगतो की सुंदर अशी चाललेलं आहे कथा. आता आजपासून चालू झालं सप्ताह सोहळा म्हणजे 22 फेब्रुवारी सोळी झाला सप्ताह सोहळा. आणि यासाठी आपल्याला आमच्या नगरीमधून खूप असा अन्नदान होत आहे. कारण पहिली पंगत प्रत्येक तालुक्यात आपल्या औसा तालुक्याला आहे. त्याच्या निमित्तानं तुम्ही पाहू शकता सकाळी 7 वाजल्यापासून लांबजरा नगरीमध्ये खूप सारं अन्नदान या ठिकाणी चालू आहे. सर्व माता माऊली सर्वजण या ठिकाणी चालू आहे. आमची काही सकल हनुमान देवस्थान कमिटी असेल किंवा वारकरी संप्रदाय असेल सर्वांच्या सहकार्यानं अतिशय आनंदामध्ये चाललेला हा निवेदन या ठिकाणी आमचे बालू शिंदे असतील यांच्याही सहकार्याने सर्वांच्या आमच्या वारकरी संप्रदायाच्या सहकार्यानं चालू असलेलं आता ही सहकार्य इथून गोळा करून भाकरी ती रोटी आम्ही सर अन्नदान सेवा लातूरला आम्ही पोहोचणार आहोत. तुम्ही पाहू शकता हा झेंडा लावतो सर. तर अशा पद्धतीने खूप सारे या ठिकाणी रोट्यावर चपात्या आणि चटणी ठेसा सर्व काही साहित्य म्हणजे अन्नदानाचं या ठिकाणी जमा झालेला आहे. खूप मोठा असा कार्यक्रम आपल्याला आज या ठिकाणी बघायला भेटणार आहे. कारण आम्ही पूर्ण अन्नदान घेऊन आम्ही इथून लातूर नगरीमध्ये जाणार आहोत, जिथे संत श्री ज्ञानेश्वर माऊलीची पादुका आल्यात, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुका आल्यात व मुक्ताबाई जनाबाई एकनाथ सर्वांच्या पादुका त्या ठिकाणी आलेला आहे. संताचा मेळा लातूर नगरीमध्ये भरल्यामुळे प्रथम दिन लांबजना नगरीमधून अन्नदान जात आहे, औसा तालुक्यातून अन्नदान जात आहे. सेवा आपल्याकडे आहे, त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी अन्नदान करावं हीच मोठी गोष्ट सांगतो. आणि अशा पद्धतीचं अन्नदान आपल्या लांबजना नगरीमध्ये हनुमान मंदिर या ठिकाणी झालेलं आहे. आणि इथूनच आता आम्ही सर्व या ठिकाणी तुम्ही बालू अंकलचा टेम्पो आहे, त्याच पद्धतीने नारायणचाही टेम्पो तुम्ही पाहू शकता. आपल्या हनुमान मंदिरामध्ये ही सर्व काही आम्ही गोळा करून इथूनच आता आम्ही लातूर या दिशेला रवाना होत आहोत. कारण तिथं अन्नदान आम्हाला पोहोचायचं आहे. तर चला मंडळी जाऊ लातूरला. जय हरी. की जय. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आत्ताच आम्ही ज्या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज व माऊली यांच्या सुंदर अशा पादुकाचं आल्यामुळे सुंदर असं जिथं सप्ताह सोहळा चालू आहे त्या ठिकाणी आम्ही आलो. आपण इकडे पाहू शकता आपले लांबजणचे पूर्ण अन्नदान सेवा या ठिकाणी पोहोच झालेली आहे. आपले लांबजणकर या ठिकाणी पाहू शकता. तुम्ही काढू शकता पूर्ण स्टॉल हो का एवढा भाकऱ्या भरपूर असं प्रेम माता बाऊलीने आपल्या लांबजणकरांनी दिलेला आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जर तुम्ही निवेदन पाहिले हो का हे नुसतं जेवण्यासाठी आहे. कथा दर्शन अजून लय मोठे नियोजन आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण आलो. चला पुढे. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. अतिशय छान पद्धतीनं आमचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो. आमचं आणि शिंदे साहेबांचं दर्शन अतिशय आनंदात निवांत झालेलं आहे. आणि आम्ही अशा पद्धतीनं आता बाहेर सेवा करण्यासाठी चालू. निळमाचंही दर्शन चांगल्या पद्धतीने झालंय. आणि तुकाराम माऊलींच्या नामघोषामध्ये आम्ही आता इथून बाहेर निघणार आहोत. चला तर मंडळी या ठिकाणी आलो आम्ही सर्व फिरून. अन्नदान जिथं शिस्त त्या ठिकाणी आलो तुम्ही पाहू शकता. खूप मोठ्या चुली आणि कढया खतरनाक असं निवेदन या ठिकाणी आहे. चला म्हणजे आमच्या मंडळीने सर्वांनी पाहून घेऊ एकदा कसं आहे काकाने. तुम्ही पाहू शकता हे तिकडून मोठे कढया व इथल्या चुली जर पाहत असाल तुम्ही भरपूर मोठं असं निवेदन ह्याकडचं त्याकडलं आहे. तुम्ही पाहू शकता भांडार
अजून 2 दिवस भाकरी सरणार नाहीत एवढ्या भाकरी व चपाती या ठिकाणी अवेलेबल झालेली आहेत, म्हणजे उपलब्ध आहेत. भरपूर दान आपल्या औसा तालुक्याने या ठिकाणी भरपूर असं केलेलं आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता त्याकडचं त्याकडला भरपूर अशी अन्नदानाची सेवा कायम या ठिकाणी चालू आहे. आणि एवढं लोक भरपूर जीवन सहित अजून अन्न तशाला तसं आहे, म्हणजे थोडंही संपलेलं नाही. कारण आम्ही आता सकाळपासून अतिशय आता दिवस मोळा आहे मित्रांनो. तर तुम्हाला दाखवा म्हणलं तुम्ही पाहू शकता कट्ट्याच्या कट्टे असे ढिगाऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये अन्न पेटरमध्ये पडलेले आहेत. सर्व काही नियोजन अतिशय जबरदस्त आहे या पद्धतीनं. तर खूप भाग्य आहे लातूरकरांचं की या ठिकाणी माऊली संत जगद्गुरू तुकाराम महाराज उत्तर संत या ठिकाणी आलेले आहेत. आमचं दर्शन बी चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. पूर्ण लातूर जिल्ह्यातील जेवढे काही भाविभक्त आहेत त्या सर्वांना माझी नम्र विनंती असेल आपण सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे. या साधू संतांचं दर्शन घेऊन अन्नदानाचीही सेवा करायची आणि या ठिकाणी प्रसाद घेऊन करून जायचं आहे. तर चला मंडळी असं बोलून माझे 2 शब्द संपवितो. सर्वांना राम राम मंडळी आणि चला रामकृष्ण हरी. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा सर्व लातूरकर.